Good morning, students. Now we are going to see the third lesson, that is 1.3, the cop and the anthem. But before learning the lesson, we are going to take little bit of information about the writer of this text. O. Henry, William Sidney Porter, an American writer, is better known by his pen name O. Henry. म्हणजे हे विल्यम सिडने पोर्टर हे जे काही रायटर आहेत या लेसनचे, हे त्यांच्या मूळ नावापेक्षा ओ हेनरी या त्यांच्या टोपण नावाने जास्त प्रसिद्ध होते. ही वॉज अ व्होरेशियस रीडर सिन्स चाइल्डहुड. व्होरेशियस मीन्स द पर्सन हू वॉन्ट्स टू कलेक्ट लॉट्स ऑफ इन्फॉर्मेशन, किंवा ज्याला आपण हावरा किंवा आधाशी असं म्हणू मराठीमध्ये. म्हणजे त्यांना आपल्या लहानपणीपासूनच बालपणापासूनच वाचनाची प्रचंड आवड होती. ही स्टार्टेड अ ह्युमरस वीकली, आणि त्यांनी एक वीकली मॅगझिन सुरू केलं विच वॉज ह्युमरस. त्याचं नाव होतं द रोलिंग स्टोन. अँड वेन द व्हेंचर फेल्ड, व्हेंचर मीन्स डेंजरस प्रोजेक्ट किंवा धाडस आपण म्हणू मराठीमध्ये. त्यांनी हे जे काही धाडस केलेलं होतं हे फेल झालं. ही जॉईंड द होस्टन पोस्ट ॲज अ रिपोर्टर, कॉलमिस्ट अँड ऑकेजनल कार्टुनिस्ट. त्यांनी एक न्यूजपेपर जॉईन केला आणि त्या ठिकाणी लिखाण करायला त्यांनी सुरुवात केली. द स्टोरी द कॉप अँड द अँथम इज वन ऑफ द ओ हेनरीज वेल नोन स्टोरीज. ही एक प्रसिद्ध स्टोरी आहे त्यांची. टू डिस्क्राईब हिज स्टाईल ऑफ रायटिंग, people have often used the term smile with tears, which implies his twisted way of thoughts and ending in almost every story. आता त्यांचं जे काही रायटिंग आहे, या रायटिंगचं वर्णन लोक अशा पद्धतीनं करतात की स्माइल विथ टीयर्स, म्हणजे रडता रडता हसायला लावणारी किंवा हसता हसता रडायला लावणारी, असं हे त्यांचं कथानक असायचं. आणि त्यांची जी काही कथानक आहे, या चाललेल्या कथानकामध्ये अचानकपणे शेवटी एक ट्विस्ट असायचा, आणि आपण ज्याचं एक्सपेक्ट पण केलेलं नाही किंवा आपण ज्याची विचारही केलेला नाही, अशा पद्धतीने त्या स्टोरीचा एंड होत असे. अशा प्रकारच्या त्यांच्या स्टोरी होत्या. इन हिज स्टोरी द मेन कॅरेक्टर सोपी. आता ही जी काही स्टोरी आहे, या स्टोरीमध्ये सोपी हा प्रोटॅगोनिस्ट आहे, म्हणजे मेन कॅरेक्टर आहे. इज अ व्हॅगाबाउंड अँड ए पर्सन विथ अ क्रिमिनल बॅकग्राऊंड. व्हॅगाबाउंडचा अर्थ होतो द होमलेस पर्सन हू कीप्स ट्रॅव्हलिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर. म्हणजे एक उनाड मुलगा ज्याला आपण म्हणू मराठीमध्ये, असा एक उनाड मुलगा आहे सोपी नावाचा. अँड ही हॅज क्रिमिनल बॅकग्राऊंड, आणि गुन्हेगारी बॅकग्राऊंडसुद्धा त्याला आहे, म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीचा असा हा उनाड मुलगा आहे. ही मेक्स डिफरंट प्लॅन्स टू रे इंटर द प्रिसन ॲज ही हॅज नो शेल्टर टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम द सिव्हिअर विंटर. आता अमेरिकेमधील जे काही थंडी आहे, हिवाळा आहे, हा अतिशय कडक असा हिवाळा आहे. त्या ठिकाणची जी काही थंडी आहे ही हाडं गोठवून टाकणारी थंडी आहे. आणि हा जो काही सोपी आहे हा उनाड आहे, होमलेस आहे. एक पार्क बेंच हेच त्याचं घर असतं. आणि अशा या थंडीच्या दिवसांमध्ये हे थंडीचे 3 महिने कुठे काढायचे, तर तो असा विचार करतो की आपण प्रिसन मीन्स कन्फाइनमेंट किंवा जेलमध्ये जावं, स्वतःला अटक करून घ्यावी आणि त्या ठिकाणी जावं, असा तो विचार करतो. आणि आरामात आपले हिवाळ्याचे दिवस आपण तिथं व्यतीत करावेत, असा त्याचा प्लॅन असतो. म्हणून तो वेगवेगळे प्रयत्न करतो. द स्टोरी एंड्स इन ॲन अनएक्सपेक्टेड वे. ओ हेनरी हॅज डिपिक्टेड सोपीज फ्युटाईल अटेम्प्ट्स टू अरेस्ट इन अ व्हेरी ह्युमरस वेन. आणि आपण विचारही केला नाही अशा पद्धतीने ह्या स्टोरीचा एंड होतो. ओ हेनरी यांनी सोपीची ही जी काही स्टोरी आहे ही अतिशय ह्युमरस पद्धतीने ह्या ठिकाणी मांडलेली आहे. विशेषतः त्याचे फ्युटाईल युसलेस अटेम्प्ट्स प्रयत्न, म्हणजे त्याचे काही निष्फळ प्रयत्न आहेत, स्वतःला जेलमध्ये जाण्यासाठी अरेस्ट करून घेण्याचे जे प्रयत्न आहेत हे ह्युमरस वेमध्ये ओ हेनरींनी या ठिकाणी मांडलेले आहेत. द कॉप अँड द अँथम इज अबाउट फ्रीडम अँड कन्फाइनमेंट. म्हणजे ही जी स्टोरी आहे ही फ्रीडम स्वातंत्र्य आणि कन्फाइनमेंट म्हणजे जेल याच्याबद्दलची स्टोरी आहे. इनिशियली सोपी फील्स दॅट देर इज अ फ्रीडम फ्रॉम मिजरीज अँड वरीज इन कन्फाइनमेंट प्रिझन. म्हणजे सुरुवातीला सोपीचा असा विचार असतो इनिशियल स्टेजला की आपण जर का कन्फाइनमेंटमध्ये जेलमध्ये गेलो तर त्या ठिकाणी आपले जे काही मिजरीज आहेत, दुःख आहे, वेदना आहेत, अँड वरीज चिंता आहेत, यांचा शेवट होणार आहे, याच्यातून आपल्याला सुटका मिळणार आहे जेलमध्ये. द नोट्स ऑफ अँथम ट्रान्सफॉर्म्स हिम फ्रॉम विदिन. आणि तो अचानकपणे एक दिवस एक अँथम, एक प्रेयर, एक सॉन्ग ऐकतो, आणि ती ऐकल्यानंतर तो ट्रान्सफॉर्म मीन्स स्वतःमध्ये त्याच्यामध्ये बदल होतो. ही ट्रान्सफॉर्म फ्रॉम विदिन, आतून त्याच्यामध्ये बदल होतो. अँड ही रिझॉल्व्स टू वर्क हार्ड.
आणि तो अतिशय चांगल्या पद्धतीने हार्डवर्क करण्याचं आयुष्यामध्ये ठरवतो. सोफी फेसेस द आयरनी ऑफ फेट ॲज द मोमेंट ही रिअलायझेस द रिअल फ्रीडम लाईज इन अ व्हर्च्युअस लाईफ. आणि त्याचं जे काही नशीब आहे, या नशिबाचा उपहासच जणू काही या ठिकाणी तो फेस करत आहे. जेव्हा त्याच्या असं लक्षात येतं की माणसाचं जे काही खरं स्वातंत्र्य आहे, हे स्वातंत्र्य कन्फाइनमेंटमध्ये, जेलमध्ये किंवा ह्या उनाड जीवनामध्ये नसून व्हर्च्युअस लाईफमध्ये आहे. व्हर्च्युअस लाईफ, सद्गुणी जीवन जगण्यामध्येच खरं स्वातंत्र्य आहे, हे जेव्हा ज्या क्षणी त्याच्या लक्षात येतं, ही इज टेकन इन टू कन्फाइनमेंट, त्यावेळेस त्याला कन्फाइनमेंटमध्ये नेलं जातं, जेलमध्ये नेलं जातं. याच्याबद्दलची ही एक ह्युमरस स्टोरी आहे दॅट विल सी नाव. फर्स्टली विल सी द मिनिंग ऑफ दिस टायटल, द कॉप अँड द अँथम. कॉपचा अर्थ होतो पोलीस अँड अँथमचा अर्थ होतो प्रेयर ऑर ए सॉन्ग, रिलिजियस सॉन्ग स्पेशली, एक धार्मिक गीत, पोलीस आणि धार्मिक गीत. सोफी लेफ्ट हिज बेंच. नाउ विल सी the explanation, line by line explanation. Sophie left his bench and strolled out of the square and across the level sea of asphalt where Broadway and the Fifth Avenue flow together. याचा अर्थ काय आहे हे आपण पाहू की सोफी ज्या बेंचवरती बसलेला होता, हा बेंच त्यानं सोडला, म्हणजे त्या बेंचवरून तो उठला. स्ट्रॉल मीन्स वॉक्ड इन अ लेजरली वे, म्हणजे अगदी आरामात तो चालू लागला त्या स्क्वेअरपासून, ज्या काही चौकात होता तिथून तो निघाला. अँड अक्रॉस द लेवल सी ऑफ ॲस्फाल्ट, आणि तो ज्या ठिकाणी बसला होता त्या ठिकाणाहून पलीकडच्या बाजूला जणू काही डांबराचा समुद्र होता. सी ऑफ ॲस्फाल्ट, ॲस्फाल्टचा अर्थ होतो डांबर, डांबराचा जणू काही समुद्र होता. म्हणजेच वेअर ब्रॉडवे अँड द फिफ्थ ॲव्हेन्यू फ्लो टुगेदर, म्हणजे ब्रॉडवे आणि फिफ्थ ॲव्हेन्यू हे रोड आहेत. आपल्याकडे जसे वेगवेगळे रोड असतात, या पद्धतीने हे अमेरिकेमधले दोन खूप मोठे रोड आहेत. इतके मोठे आहेत की त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की जणू काही डांबराचा एक समुद्रच समोर वाहतो आहे की काय. तर असे हे दोन रस्ते मिळत आहेत या ठिकाणची. या ठिकाणाकडे तो आला. अप ब्रॉडवे ही टर्न, आणि ब्रॉडवे हा जो काही रोड होता, ह्या रोडकडे तो टर्न झाला किंवा वळाला. अँड स्टॉप्ड ॲट अ लक्झरियस कॅफे, आणि त्या ठिकाणी एक लक्झरियस कॅफे होता, म्हणजे अतिशय श्रीमंत लोकांच्यासाठी असणारा हा लक्झरियस आरामदायी एक कॅफे हाऊस होतं, आणि त्यामध्ये त्याच्या समोर येऊन तो थांबला. सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोएस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. याचा अर्थ असा आहे की सोफीला स्वतःबद्दल फार विश्वास आहे की त्यानं जो काही कोट परिधान केलेला आहे आणि त्या कोटच्या आतील जो शर्ट परिधान केलेला आहे, त्याचं जे शेवटचं बटन आहे तिथंपासून त्याच्या डोक्यापर्यंत पाहिल्यानंतर तो एक खरोखरच श्रीमंत मनुष्य आहे असं वाटतं आहे, असा त्याला स्वतःबद्दल विश्वास होता. ही वॉज शेवन, कारण की त्याने दाढी केलेली होती. अँड हिज कोट वॉज ट्रिम and his neat and black bow had been presented to him by the lady missionary on the Thanksgiving day. म्हणजे त्यानं दाढी केलेली होती, त्याचा जो काही कोट होता हा ट्रिम अतिशय व्यवस्थित त्यानं करून घेतलेला होता आणि परिधान केलेला होता, आणि त्याने एक छोटासा ब्लॅक कलरचा बो परिधान केलेला होता. बो जो टायच्यावरती परिधान केला जातो किंवा केवळ नुसताच बो परिधान केला जातो. ब्लॅक कलरचा असा बो होता जो अतिशय व्यवस्थित होता. अँड इट वॉज प्रेझेंटेड टू हिम बाय लेडी मिशनरी. लेडी मिशनरी यांनी त्याला तो प्रेझेंट केलेला होता. आणि ऑन द थँक्सगिव्हिंग डे, म्हणजे आपण जे वेगवेगळे डेज साजरे करतो ह्या पद्धतीनं हा डे असावा की ज्या दिवशी त्यांनी तो डे तो बो त्याला प्रेझेंट केलेला होता, आणि तोही त्याने या क्षणी परिधान केलेला होता. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड, सक्सेस वुड बी हिज. आणि कुणालाही संशय न येता जर का तो त्या लक्झरियस कॅफे हाऊसमधल्या टेबलपर्यंत जाऊन पोहोचू शकला, म्हणजे तिथे जाऊन बसू शकला, सक्सेस वुड बी हिज, तर तो त्याच्या जो काही ठरवलेलं मिशन होतं यामध्ये सक्सेसफुल झाला असं म्हणावं लागेल. द पोर्शन ऑफ हिम दॅट वुड शो अबाव द टेबल वुड रेज नो डाऊट इन द वेटर्स माइंड. कारण की त्याने परिधान केलेला जो वेश होता हा त्याच्या कमरेपासून वरती किंवा टेबलच्या इथे बसल्यानंतर की टेबलपासून वरचा जो काही पोर्शन होता, त्याच्या शरीराचा भाग होता, त्याच्याकडे पाहिल्यानंतर कुठल्याही वेटरला मनामध्ये शंका येणार नव्हती की हा एक उनाड किंवा हा एक गरीब मुलगा आहे. असं वाटलं असतं की हा खरोखरच एक श्रीमंत मनुष्य आहे आणि म्हणून ह्या कॅफे हाऊसमध्ये आलेला आहे. अ रोस्टेड मॅलार्ड डक थॉट सोफी वुड बी अबाउट द थिंग
that a bottle of wine and then some cheese, a cup of coffee and a cigar. आता या ठिकाणी तो विचार करतोय की ह्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन, हा जो काही कॅफे हाऊस आहे याच्यामध्ये जाऊन आता आपण काय काय खायचं आहे, काय काय ऑर्डर करायचं असा तो विचार करतो. रोस्टेड मॅलाड डक, रोस्टेड म्हणजे भाजलेलं, म्हणजे रोस्टेड चिकन वगैरे असतं या पद्धतीने त्या ठिकाणची कदाचित ही डिश असावी चांगली. तर मॅलाड डक एक ऑर्डर करायचा. त्यानंतर अ बॉटल ऑफ वाईन अँड देन सम चीज, अ कप ऑफ कॉफी अँड सिगार. ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी आपण ऑर्डर करायच्या असा तो विचार करतो रेस्टॉरंटमध्ये. $1 फॉर अ सिगार वुड बी इनफ, आणि त्याच्याकडे $1 होता फक्त, जो सिगारचं बिल भागवू शकत होता. बाकी त्याच्याकडे पैसे नव्हते, तो गरीब होता. द टोटल वुड नॉट बी ॲज हाय सो हाय ॲज टू कॉल फॉर एनी एक्स्ट्रीम ऑफ रिवेंज फ्रॉम द कॅफे मॅनेजमेंट. याचा अर्थ असा आहे की तो जे काही पदार्थ या ठिकाणी ऑर्डर करणार होता, कन्झ्युम करणार होता, खाणार होता, त्याचा आस्वाद घेणार होता, तर त्याच्यानंतर त्याचं बिल इतकं काही जास्त होणार नव्हतं की जी काही कॅफे मॅनेजमेंट आहे हिला एक्स्ट्रीम रिवेंज बदला काहीतरी घ्यावा लागेल आणि याच्याविरुद्ध खूप मोठी कडक ॲक्शन घ्यावी लागेल. फार फार तर ते पोलिसांच्या म्हणजे ताब्यात याला देतील असा त्याने विचार केला. अँड येट द मीट वूड लिव्ह हिम फिल्ड अँड हॅपी फॉर द जर्नी टू हिज विंटर आयलँड. आणि तो जे काही पदार्थांचा आस्वाद घेणार होता ज्याच्यामुळे तो समाधानी होणार होता, आनंदित होणार होता, आणि अतिशय आनंदी मनाने त्याचे जे काही ठरलेलं डेस्टिनेशन होतं विंटर आयलँड असं म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी त्याचा अर्थ होतो जेल. म्हणजे त्यानं जे काही प्रिसन विचार केलेला होता की आपण ह्या जेलमध्ये जायचं आहे, तर त्या जेलमध्ये जाण्यासाठी तो अतिशय आनंदाने तयार होणार होता. बट ॲज सोफी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोअर, द हेड वेटर्स आय फेल अपॉन हिज टॅटर्ड ट्राउझर्स अँड द डिकेडंट शूज. परंतु ज्या क्षणी या सोफीने त्या रेस्टॉरंटमध्ये पाऊल आत ठेवायला सुरुवात केली किंवा पाऊल आत ठेवलं, द हेड वेटर्स आय फेल अपॉन मीन्स नोटीस इट. जो काही हेड वेटर होता त्याने नोटीस केलं की त्याची काही ट्राउझर जी आहे, पॅन्ट जी आहे, इट वॉज टॅटर्ड म्हणजे वॉर्न आउट, जीर्ण झालेली आहे. अँड द डिकेडंट शूज, आणि त्याचे जे शूज आहेत हे सुद्धा वर्न आउट आहेत, खराब झालेले आहेत, जुने आहेत. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न्ड him about and conveyed him in silence and haste to the sidewalk and averted the ignoble fate of the menaced mallard. याचा अर्थ असा आहे की जे हात स्वागतासाठी तयार असतात असे वेटरचे हात, ते अचानकपणे सोफीचा असा अवतार बघून त्यांनी वेगळीच ॲक्शन घेतली. त्यांनी सोफीला बाहेर काढलं त्या रेस्टॉरंटमध्ये, आत त्यांनी त्याला घुसू दिलं नाही. कन्व्हेड हिम इन सायलन्स, त्याला बाजूला घेऊन समजून सांगितलं. अँड हेज टू साईडवॉक, आणि जो काही साईडवॉक म्हणजे इथे पेवमेंट आहे या पेवमेंटमध्ये त्याला आणून सोडलं. ॲव्हर्टेड द इग्नोएबल, ॲव्हर्टेड मीन्स प्रिव्हेंट फ्रॉम समथिंग प्लेझंट, द इग्नोएबल फेट, इग्नोएबल डिसऑनरेबल फेट ऑफ द मेनास्ड मॅलार्ड. आणि त्यानं जे काही आता त्याच्या नशिबामध्ये आता हे काही चांगले पदार्थ नाही आहेत हे त्याच्या लक्षात आलं, आणि त्याच्या लक्षात आलं की आपला हा जो काही प्लॅन होता की आपण ह्या कॅफे हाऊसमध्ये खावं आणि पोलीस आपल्याला पकडतील तर ही गोष्ट काही होणार नाही हे त्याच्या लक्षात आलं, आणि त्याच्या नशिबाने त्याला या ठिकाणी पहिला धोका दिलेला होता. सोफी टर्न्ड ऑफ ब्रॉडवे, आता ब्रॉडवे हा रस्ता सोडून सोफी निघाला. इट सीम्ड दॅट हिज route to the coveted island was not to be an easy one. coveted means greatly desired. आता त्याच्या मनामध्ये ग्रेट डिझायर होती जेलमध्ये जाण्याची. तर हा जो कोवेटेड आयलँड आहे म्हणजे ते जे काही जेल आहे त्यामध्ये जाण्याचा जो त्याचा मार्ग आहे तो काही फारसा इझी नाही आहे हे त्याच्या लक्षात आलं, फारसा सोपा नाही आहे. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिवाइस्ड. लिंबो बॉर्डर प्लेस बिटवीन हेवन अँड हेल. हेवन तुम्हाला माहिती आहे, हेल तुम्हाला माहिती आहे, तर त्याच्यामधली जागा म्हणजे त्याचं ते जेल आहे, आणि त्या जेलमध्ये एंटर करण्यासाठी म्हणून आता मात्र आपल्याला अनदर वे, दुसरा काहीतरी मार्ग अवलंबला पाहिजे असा त्याने विचार केला. ॲट अ कॉर्नर ऑफ द 6th Avenue, आता 6th Avenue हा जो रोड आहे
या रोडला जायला त्यानं सुरुवात केलेली आहे. त्याचा जो काही कॉर्नर आहे, द इलेक्ट्रिक लाईट्स अँड द कनिंगली डिस्प्लेड वेअर्स बिहाइंड द प्लेट ग्लास मेड अ शॉप विंडो अट्रॅक्टिव्ह. तर त्याचं लक्ष गेलं की एक त्या ठिकाणी शॉप होता. त्या शॉपमधील ज्या वस्तू आहेत त्या इलेक्ट्रिक लाईट्स लावून आणि वेगवेगळे जे काही वेअर्स म्हणजे गुड्स, सामान जे आहे हे एका काचेच्या ग्लास विंडो होती किंवा मोठी एक काच होती. तर त्या काचेच्या आतमध्ये त्या वस्तू अशा पद्धतीने डिस्प्ले केलेल्या होत्या, डिस्प्लेमध्ये ठेवलेल्या होत्या, जणू काही ग्राहकांचं त्याकडे लगेचच लक्ष आकर्षित व्हावं. लाईट्सचा वापर त्या ठिकाणी केलेला होता त्यांना अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी. म्हणून सोफी टूक अ स्टोन अँड डॅश्ड इट थ्रू द ग्लास. आता सोफीनं असा विचार केला की ह्या ज्या काही सुंदर वस्तू या ठिकाणी सजवून ठेवलेल्या आहेत लोकांचा लक्ष आकर्षित करण्यासाठी म्हणून काचेच्या पाठीमागे, तर ही काच फोडावी म्हणून त्याने एक दगड घेतला आणि त्याने जोरात त्या काचेवरती मारला. पीपल केम रनिंग राऊंड द कॉर्नर अँड पोलिसमॅन इन द हेड. आणि लोक त्या कॉर्नरवरून लगेचच पळत पळत आले आणि त्यांच्या पुढे पोलिसमॅन ऑफकोर्स होता. सोफी स्टूड स्टील विथ हिज हँड्स इन पॉकेट. खिशामध्ये हात ठेवून हा अतिशय आरामात त्या ठिकाणी उभा राहिला. स्माइल्ड ॲट द साईट ऑफ द ब्रास बटन. ब्रास बटन म्हणजे पोलिसांचं जे काही शर्ट आहे त्याच्यावरती असणारे ब्रास बटन, म्हणजे पोलिसांकडे स्माइल करत म्हणजे पाहत हा आरामात त्या ठिकाणी उभा राहिला की पोलीस आपल्याला येतील आणि पकडतील असा त्याने विचार केला. वेअर्स द मॅन दॅट डन दॅट इन्क्वायर्ड द पोलीस ॲगिटेटेडली. ॲगिटेटेडली मीन्स इन अ ट्रबल ऑर नर्व्हस मॅनर. म्हणजे इन अ नर्व्हस मॅनर पोलिसांनी त्याला अतिशय नर्वसपणे विचारलं किंवा रागाने विचारलं की कुणी ही ग्लास तोडली बरं. डोंट यू थिंक दॅट आय माईट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट सेड सोफी. सोफीनं असा विचार केला, तुम्हाला असं वाटत नाही का की ही काच मी फोडलेली असावी किंवा हे कृत्य मी केलेलं असावं. विथ अ फ्रेंडली व्हॉइस ॲज वन ग्रेट्स गुड फॉर्च्यून. आणि अतिशय फ्रेंडली व्हॉइसमध्ये त्यानं सहजपणे हा प्रश्न पोलिसांना विचारला. द पोलिसमॅन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोफी इव्हन ॲज अ क्ल्यू. एक क्ल्यू म्हणून सुद्धा त्याला ॲक्सेप्ट करायला पोलिसमॅन तयार नव्हते. मॅन हू स्मॅश विंडो डू नॉट रिमेन टू चॅट विथ पोलीस. म्हणजे जो मनुष्य ही काच तोडेल तो पोलिसांशी चॅटिंग म्हणजे गप्पा मारण्यासाठी इथे उभा राहणार नाही ऑफकोर्स, असं पोलिसांनी त्याला उत्तर दिलं. दे टेक टू देअर हिल्स. टेक टू देअर हिल्स मीन्स रन अवे. तो जो मनुष्य असेल हा काय होईल या ठिकाणून लगेचच काच फोडल्यानंतर पळून जाईल. द पोलिसमॅन सॉ अ मॅन हाफ वे डाऊन द ब्लॉक रनिंग टू कॅच अ कार. आणि पोलिसांचं अचानकपणे लक्ष गेलं की एक जो मनुष्य आहे तो एक कार पकडण्यासाठी म्हणून पळत आहे. विथ अ ड्राउन क्लब ही जॉईंड इन द परस्यूट. क्लब म्हणजे त्याचा जो काही दंडुका आहे हा घेऊन त्याचा पाठलाग करायला, त्या मनुष्याचा जो पळत होता त्या मनुष्याचा पाठलाग करण्यासाठी म्हणून पोलीस निघून गेले. सोफी विथ डिस्गस्ट इन हिज माइंड. डिस्गस्ट किळस, त्याला स्वतःच किळस येऊ लागली, तिरस्कार वाटू लागला. इन हिज हर्ट ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाइस अनसक्सेसफुल. आणि आता आपण परत एकदा आपल्या प्रयत्नांमध्ये अनसक्सेसफुल झालेलो आहोत हे त्याच्या लक्षात आलं सोफीच्या, आणि तो फार नाराज झाला. ऑन द अपोजिट साइड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन्स. आता त्यांचं लक्ष गेलं की समोरचा जो रस्ता आहे त्याच्या रस्त्याच्या अपोजिट साईडला एक रेस्टॉरंट आहे. हे रेस्टॉरंट कसं आहे तर एक साधं रेस्टॉरंट आहे. इट वॉज नॉट ऑफ अ ग्रेट प्रिटेन्शन्स. म्हणजे ह्या ठिकाणी फारसा काही झगमगाट नाही आहे. साध्या गरीब किंवा मध्यमवर्गीय लोकांचं हे रेस्टॉरंट आहे. इट केटर्ड अ लार्ज ॲपेटाईट अँड मॉडेस्ट पर्सेस. याचा अर्थ असा होतो, केटर्ड मीन्स केटरिंग म्हणजे सर्व करणे, वाढणे. म्हणजे लार्ज ॲपेटाईट म्हणजे ज्यांची भूक खूप मोठी आहे, ज्यांना काम करून कष्ट करून खूप भूक लागलेला आहे, असे गरीब मध्यमवर्गीय लोक यांच्यासाठीचं हे हॉटेल आहे. त्यांना हे हॉटेल केटर करतं. अँड द मॉडेस्ट पर्सेस म्हणजे ज्यांच्याकडे मर्यादित पैसे आहेत अशा लोकांसाठीचं हे हॉटेल आहे. इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वेअर थिक. आणि त्या ठिकाणी वापरली जाणारी जी काही क्रॉकरी आहे, काचेच्या वस्तू आहेत, ह्या अतिशय थिक आहेत. तुम्ही पाहिलं असेल की कॉस्टली क्रॉकरी असते ही थिन असते आणि या ठिकाणी वापरली जाणारी क्रॉकरी ही
थिक आहे. आणि ॲटमॉस्फिअर वॉज थिक मीन्स देअर वॉज क्राऊड. अतिशय तिथे गर्दी होती असं ते एक रेस्टॉरंट होतं. इट्स सूप अँड नॅपरी थिन. आणि त्या ठिकाणी जे काही पदार्थ होते आणि नॅपरी जी वापरली गेलेली होती तर ही सुद्धा अतिशय थिन होती, पातळ होती. म्हणजे पदार्थसुद्धा फारसे काही चांगल्या दर्जाचे नव्हते. इन टू हिज प्लेस सोपी बिटूक हिमसेल्फ विदाऊट चॅलेंज. बिटूक गो. आणि त्यानं जी ठरवलेली जागा होती की आता आपण ह्या हॉटेलमध्ये जायचं, इथे जाऊन खायचं आणि पुन्हा जे लक्झरियस हॉटेलमध्ये जो काही पराक्रम त्याने करायचा ठरवलेला होता तर हाच या ठिकाणी आपण करायचा असं त्यानं ठरवलेलं होतं. आणि तो जाऊन त्या हॉटेलमध्ये बसला. ॲट अ टेबल ही सॅट अँड कन्झ्युम्ड बीफ स्टेक, फ्लॅपजॅक्स, डोनट्स अँड पाय. आणि त्या हॉटेलमध्ये जाऊन तो एका टेबलवरती बसला आणि त्याने कन्झ्युम मीन्स त्याने खाल्लं. काय काय पदार्थ खाल्लेत त्यानं? बीफ स्टिक. बीफ तुम्हाला माहिती आहे तर ह्या प्रकारचं मांस जे आहे ते आपल्याकडं निषिद्ध आहे परंतु त्या ठिकाणी प्रचलित आहे. तर अशा प्रकारचं मांस. फ्लॅगजॅक म्हणजे काय? एक ओटपासून बनवला जाणारा गोड पदार्थ किंवा केक आहे. डोनट्स तुम्हाला माहिती आहेत आणि पाय हा सुद्धा मीठपासून बनवला जाणारा एक पदार्थ आहे. तर हे सर्व त्यानं खाल्लं, कन्झ्युम केलं. अँड देन ही टोल्ड द वेटर द फॅक्ट दॅट द मायनिएस्ट कॉइन अँड हिमसेल्फ वेअर टोटली स्ट्रेंजर्स. आणि त्या ठिकाणी असणारा जो काही वेटर आहे त्याला त्यानं सांगितलं की माझ्याकडे अतिशय मायनिएस्ट कॉइन म्हणजे माझ्याकडे फक्त चिल्लर पैसे शिल्लक आहेत. याचं बिल देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. अँड आय एम स्ट्रेंजर ओव्हर हिअर इन दिस प्लेस. की मी स्ट्रेंजर मनुष्य आहे, अनोळखी आहे, मला कोणी मदत करण्यासारखा किंवा उधार पैसे देण्यासारखी व्यक्तीसुद्धा या ठिकाणी नाही. नाव गेट बिझी अँड कॉल अ कॉप सेड सोपी. आणि सोपी त्या वेटरला म्हणतो की आता तू क्षणाचाही विलंब न करता चटकन पोलिसांना बोलव, कारण की मी या ठिकाणी पदार्थ खाल्लेले आहेत पण याचे पैसे देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. अँड डोंट कीप अ जंटलमॅन वेटिंग. आणि इथे त्या व्यक्तीला इथे फारसा वेळसुद्धा म्हणजे फारसा वाट बघायला सुद्धा लावू नकोस आणि मला त्वरित त्यांच्या ताब्यात दे. नो कॉप फॉर यू सेड द वेटर. वेटर काय म्हणाला? तुझ्यासाठी पोलिसांची व्यवस्था आम्ही करणार नाही. विथ अ व्हॉइस लाईक अ बटर केक अँड अन आय लाईक अ चेरी इन मॅनहॅटन कॉकटेल. हे कॉन. म्हणजे वेटर त्याला म्हणाला की तुझ्यासाठी पोलिसांना आम्ही बोलवणार नाही. आणि अतिशय शांत स्वरामध्ये बटर केक अतिशय मृदू आवाजामध्ये तो त्याला म्हणाला अँड आय लाईक ए चेरी इन मॅनहॅटन कॉकटेल. म्हणजे कॉकटेलमध्ये ज्या पद्धतीने चेरी ठेवली जाते आणि ती स्थिर राहते अशा पद्धतीनं स्थिर नजरेनं त्याच्याकडे पाहत अतिशय शांतपणे वेटरने त्याला उत्तर दिले. आणि हे कॉन तर त्यानं त्या ठिकाणी असणाऱ्या दुसऱ्या एखाद्या वेटरला त्या ठिकाणी बोलवलं. नीटली अपॉन हिज लेफ्ट इयर ऑन द कॅलस पेवमेंट टू वेटर्स पिच्ड सोपी. मग त्याचा जो काही लेफ्ट इयर आहे या लेफ्ट इयर वरती इतक्या जोरात कानाखाली मारून त्यांनी कॅलसचा अर्थ या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे व्हेरी हार्ड. पेवमेंट म्हणजे फुटपाथ जो आहे त्या फुटपाथवरती एक कानाखाली देऊन त्यांनी त्याला जवळजवळ खाली पाडलं. टू वेटर्स पिच्ड थ्रो सोपी. दोघांनी मिळून दोन वेटरनी त्याला पेवमेंटवरती फेकून दिलं. ही अराउज जॉईंट बाय जॉईंट ॲज अ कार्पेंटर्स रूल ओपन. म्हणजे इथं त्यांना काय म्हणायचं आहे रायटरला? तर त्याला इतक्या जोरात कानाखाली देऊन त्या पेवमेंटवरती पाडलं. त्यानंतर तो रिकलेक्ट होत उभा राहिला. अशा पद्धतीनं जसं काही कार्पेंटर्स रूल म्हणजे तुमच्याकडं जर का कार्पेंटरची पट्टी असेल किंवा टेप असेल जो गुंडाळून ठेवलेला असतो आणि हा ओपन होत असताना फोल्ड बाय फोल्ड ओपन होतो. अशा पद्धतीने हा त्या ठिकाणी उभे राहिला. अँड डस्टेड हिज क्लोथ्स. डस्टेड धूळ त्यानं आपल्या कपड्यावरती जी काही पडलेली होती ही त्यानं साफ केली. अँड अरेस्ट सीम्ड नाव बट अन इल्युसिव्ह ड्रीम. तर इल्युसिव्ह डिफिकल्ट टू फाइंड म्हणजे आता पोलिसांनी आपल्याला अरेस्ट करावं हे जे काही आपण पाहिलं विचार केलेला आहे हे एक इल्युसिव्ह ड्रीम आहे. म्हणजे काय? नॉट अचिवेबल ड्रीम आहे की जे शक्य होणार नाही. द आयलँड सीम्ड व्हेरी फार अवे. आणि त्याचा जो काही आयलँड आहे म्हणजे ते प्रिझन आहे हे त्याच्यापासून फार दूर आहे असं त्याला जाणवू लागलं. अ पोलिसमॅन हू स्टूड बिफोर अ ड्रग हाऊस 2 doors अवे लाफ्ड अँड वॉक डाऊन टू द स्ट्रीट. आणि एक पोलिसमॅन जो 2 दुकानं सोडून एका औषधाच्या दुकानाच्या जवळ थांबलेला होता त्यानं त्याच्याकडे बघून हसला तो आणि
त्या रोडवरती तो आला. सोफी वॉज सेज्ड विथ अ सडन फिअर दॅट सम ड्रेडफुल एन्चantment हॅज रेंडर्ड हिज इम्युन टू अरेस्ट. सोफी आता मात्र खूप घाबरू लागला की मी 3 प्रयत्न केले तरीसुद्धा कुठलाही प्रयत्न सक्सेसफुल झाला नाही. मला कुणीही पोलिसांच्या स्वाधीन केलेलं नाही आहे. त्यामुळे काहीतरी एन्चantment, ड्रेडफुल एन्चantmentचा अर्थ होतो जादू. काहीतरी जादू झाली आहे की काय. रेंडर्ड मीन्स मेड. हिज इम्युन मीन्स सेफ्टी या ठिकाणी. टू अरेस्ट म्हणजे काहीतरी जादू आहे की जी जादू त्याला अरेस्ट होण्यापासून सतत वाचवत आहे, त्याचं संरक्षण करत आहे. अशी कुठली तरी जादू आहे असं त्याला वाटू लागलं आणि त्यामुळे कुणीही पोलीस त्याला पकडत नाहीत. He was in a state of panic and when he came upon another policeman laughing grandly in front of a glittering theater, he caught at the immediate straw of the disorderly conduct. मग तो असा विचार करत होता त्यावेळेस ही वॉज इन अ स्टेट ऑफ पॅनिक. तो पॅनिक होऊ लागला की आता माझं कसं होणार, ही थंडीचे दिवस मी कसे काढणार आहे, कारण कुणीही पोलीस मला पकडत नाही, मी कितीही वाईट कृत्य केलं तरी. ही केम अपॉन अनदर पोलिसमॅन लाफिंग ग्रँडली इन फ्रंट ऑफ अ ग्लिटरिंग थिएटर. आणि हा जो काही रोड आहे या रोडच्या आसपास असणारे अमेरिकेतील हे काही जे थिएटर्स आहेत, हे थिएटर अतिशय ग्लिटरिंग चमकदार असे भव्य भव्य मोठे थिएटर्स आहेत. तर त्या थिएटरकडून हसत हसत एक पोलीस त्याच्याकडे आला आणि त्या पोलिसाला येताना पाहून ही कॉट ॲट द इमिजिएट स्ट्रॉ ऑफ द डिसऑर्डरली कंडक्ट म्हणजे या ठिकाणी त्याने अतिशय विचित्र वर्तणूक करायला सुरुवात केली पोलिसांना पाहून. ऑन द साइडवॉक सोफी बिगॅन टू येल ड्रंकन गिबरिश ॲट द टॉप ऑफ हिज हार्श व्हॉइस. आणि त्या पोलिसाला पाहून एक विचित्र वर्तणूक करायला त्याने सुरुवात केली आणि जणू काही येलचा अर्थ होतो जोरात किंचाळणे किंवा ओरडणे. जणू काही एखादा दारुडा मनुष्य आहे आणि तो जिबरिश म्हणजे या ठिकाणी निरर्थक बडबड करू लागला. तो ज्याला काहीही अर्थ नाही. दारुडा ज्या पद्धतीने निरर्थक बडबड करत असतो या पद्धतीनं खूप मोठ्या आवाजामध्ये, हार्श व्हॉइस, खूप मोठ्या कर्कश अशा आवाजामध्ये हा ओरडू लागला. ही डान्स्ड, हाऊल्ड, रेव्ड अँड अदरवाईज डिस्टर्ब द स्काईज. आणि त्यानं वेगवेगळ्या विचित्र कृती करायला सुरुवात केली, नाचायला सुरुवात केली. हाऊल्ड मीन्स वीप म्हणजे रडायला मोठ्याने सुरुवात केली. रेव्ड मीन्स से व्हेरी गुड थिंग्स अबाउट समबडी, कुणाबद्दल काहीतरी चांगल्या गोष्टी बडबडायला सुरुवात केली. So this is the end of the first part of this lesson. Now we'll see the next part in the next lecture. Till that time you will go through this text. You can use 2 mobiles for understanding these lectures. You can see the text in one mobile and you can listen this text from the another mobile. Thank you very much.